बऱ्याचदा ताईंचा ढोकळा बिघडतो. आपण बेसनपासून जो बनवतो, कधी जाळी पडते तर कधी पडत नाही. पण जर तुम्हाला मी ही ट्रिक जर सांगितली, तर तुमचा ढोकळा कधीही फसणार नाही. कधीही करा तुम्ही. तुमच्या ढोकळ्याच्या ह्या जर ट्रिक तुम्ही लक्षात ठेवल्या, स्टेप जर लक्षात ठेवल्या, तर ढोकळा फसणार पण नाही. छान असा स्पंजी खमंग ढोकळा आपल्याला नाश्त्याला झटपट तयार होईल. 10 मिनिटात तयार होतो. तसाच खूप सॉफ्टसुद्धा होतो. कापसासारखा मऊ लुसलुशीत, तसाच मार्केटसारखा चवीला ढोकळा घरच्या घरी बनवू शकतो आपण. तर त्यासाठी बघा, इथे मी बेसन घेतलेलं आहे. हे घरच्या डाळीचं बेसन दळून आणलेलं आहे. ते अर्धा किलो पीठ आपल्याला इथे घ्यायचं आहे. वाटीने आपल्याला इथे 2 वाट्या आपण इथे पीठ घेतलेले आहे आणि त्याच वाटीने पाव वाटी आपल्याला इथे बारीक किंवा थोडासा जाड रवा असला तरी चालेल, तो घालायचा आहे. नंतर चवीनुसार 1 चमचा मीठ घ्यायचे. त्यानंतर साखर घ्यायची आहे. बघा, थोडासा मोठ्या आकाराचा चमचा आहे, असा 3.25 चमचे मी इथे साखर घेतलेली आहे. त्यानंतर आपल्याला इथे कलर घालायचा आहे. आता इथे मी फूड कलर वापरते. हळद जर वापरली तर सोडा आणि हळद एकत्र आला की त्याचा लाल कलर तयार होतो. म्हणून इथे आपला खायचा फूड कलर आपण इथे वापरणार आहे. तर आता आपल्याला इथे 1 ग्लास पाणी घालून घ्यायचं आहे आणि एकाच डायरेक्शनमध्ये फिरवायचं आहे. आता पाणी घातल्यानंतर सुद्धा हे खूप घट्ट आहे. अजून आपल्याला यामध्ये पाणी घालायला लागेल, कारण की हे थोडंसं अजूनसुद्धा घट्टच आहे. तर आता आपल्याला याच्यामध्ये थोडं थोडं करत आपण हे पाणी घालणार आहे आणि या पद्धतीने असं बॅटर हे फिरवत जाणार आहे. बघू शकतात, जसं लागेल तसं आपण थोडं थोडं करत आपण यामध्ये पाणी घालत जाणार आहे आणि एकाच डायरेक्शननं या पद्धतीने फिरवत जायचे, जेणेकरून ढोकळ्याला छान अशी जाळी पडते. जर तुम्ही दोन्ही डायरेक्शननं फिरवत राहिला तर ढोकळ्याला जाळी पडत नाही. आणि बघा, मी अजूनसुद्धा वरतूनसुद्धा पाणी घातलेलं आहे. आता पाणी बाद झालं. तुम्ही बघू शकतात, ह्या पद्धतीने पातळ झालं पाहिजे. आणि इथे आपल्याला कुठं चमच्याने किंवा कोणत्याही भांड्याने हे मिक्स न करता आपल्याला हे हातानेच करायचं आहे. आपण मार्केटमध्ये बघतो तेव्हा बघा, हातानेच हे पीठ फेटलं जातं आणि तयार केलं जातं. कुठल्याही भांड्याचा किंवा मशीनचा वापर करत नाही. त्यामुळे त्या ढोकळ्याला चवसुद्धा येते आणि छान असा फुगतोसुद्धा, जाळीदारसुद्धा होतो. तर आपल्याला हे पीठ ह्या पद्धतीने फेटून घ्यायचं आहे, बघू शकतात. आणि बघा, थोडा त्याच्यामध्ये साखर होती, ती साखर हाताला लागली आधी, नंतर ते छान असं पातळ झालं. साखर वितळली की आपल्याला यामध्ये दुसरं साहित्य घालायचं, ते सुद्धा सांगणार आहे. त्याआधी मी थोडंसं अजून फेटून घेते. मेन याला तुम्ही जेवढं छान पेटशाल तेवढी छान या ढोकळ्याला जाळी पडते. तशीच खूप मस्त हा ढोकळा स्पंजी असा तयार पण होतो. म्हणून आपल्याला इथं व्यवस्थित असं फेटून घ्यायचं आहे. आता तुम्ही बघू शकतात किती घट्ट पातळ आहे. आता जर याच्यापेक्षा जास्त जर घट्ट केलं ना, तर मग तो ढोकळा फुगत नाही. आणि इतकं असं पातळ जर असलं तर तुमचा ढोकळासुद्धा फुगतो. आता मी साईडला ठेवते. दुसरीकडे बघा, कढई ठेवलेली, त्यामध्ये पाणी टाकून लिंबाची काप टाकून गॅस फास्ट करायचा आहे. नंतर आपल्याला ताट घ्यायचं आहे. इथं काठाचं ताट घेतलेलं आहे. त्यामध्ये 1 चमचा तेल घालायचं आहे आणि ते चोळून घ्यायचं आहे, लावून घ्यायचं आहे. म्हणजे आपला ढोकळा इथे खाली ताटाला चिटकणार पण नाही. जर तुमच्याकडे केकचं ट्रेचं पात्र असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये सुद्धा करू शकता. आता मी इथे ताट आहे हे काठाचं, तेच त्यावरती ठेवून घेते आणि ते व्यवस्थितसुद्धा बसतं. याच्यात पाणी वगैरे वरती येत नाही, त्यामुळे मला हे ताट मस्त बसतं त्याच्यात. गॅस फास्ट करून द्यायचा आहे तिकडे. नंतर याच्यामध्ये आपलं जेवणाचं जे खायचं तेल आहे ते 2 चमचे आपल्याला ह्या बॅटरमध्ये घालून घ्यायचे आणि परत एकदा फेटून घ्यायचे. आता तिकडं पाण्याला उकळी येईपर्यंत आपण हे मस्त तयार करून घेणार आहे. आता हे छान परत हाताने आपल्याला त्याच एका डायरेक्शनमध्ये फेटायचं आहे. तुम्ही जेवढं फेटशाल ना, तेवढा ढोकळा तुमचा छान होईल. थोडीशी हाताला कळ लागते, पण ढोकळा मार्केटसारखाच बनतो. आणि हीच ट्रिक आहे की तुम्ही जेवढं त्याला फेटशाल ना, तेवढा ढोकळा तुमचा मार्केटसारखा तयार होणार आहे. आता बघा, मस्त हे फेटून तयार झालेले. आता यामध्ये आपल्याला दुसरं साहित्य घालायचं आहे, ते म्हणजे इनो. आता हा आपण लेमन फ्लेवरचा इनो वापरलेला आहे. जर दुसऱ्या फ्लेवरचा वापरला तर त्याची चव बदलू शकते. म्हणून इथे लेमन फ्लेवरचाच इनो आपल्याला वापरायचा आहे. परत छान असं फेटून घ्यायचं आहे. बघू शकतात, हातानेच मी इथे फेटून घेते. परत 2 मिनटं फेटायचं आहे
आणि पार मी हात असा तळाला घालून व्यवस्थित फेटते, जेणेकरून ते एकसारखं फेटलं जाईल. त्यानंतर आपल्याला इथे आता परत एक साहित्य घालायचे, ते म्हणजे खाण्याचा सोडा. तो आता आपल्याला यामध्ये लगेच घालून घ्यायचा आहे. इनो घातल्यानंतर अर्ध्या मिनटातच आपल्याला हा खाण्याचा सोडा यामध्ये घालून घ्यायचा. तर इथे पाव चमचा मी इथे खाण्याचा सोडा घातलेला आहे. परत अर्धा मिनटं फास्ट आपल्याला हा फेटून घ्यायचा आहे. तिकडे पाण्याला उकळी येते, फेटला की अर्धाच मिनटं फेटायचे. थोडंसं फुगून वरती आलं, जास्तसुद्धा फुगून वरती येणार नाही आहे हा, पण तरीसुद्धा हा ढोकळा मस्त तयार होणार आहे, तुम्हाला मी दाखवते. आणि थोडासा कलर चेंज होतो आहे मात्र याचा. लगेच आपल्याला हा ताट पाण्याला उकळी आली आहे, ताटसुद्धा छान असं गरम झालेलं आहे. लगेच यावरती पटकन असा घालायचा आहे. इथे अजिबात वेळ घालायचा नाही, नाहीतर हा ढोकळा लगेच खाली बसला जातो आणि जी प्रोसेस आहे सोड्याची आणि इनोची कमी होते. म्हणून पटकन ही प्रोसेस शेवटची आपल्याला स्टेप करायची आहे. आणि याच्यावरती असं मी परात ठेवते, म्हणजे वाफ जाणार नाही आणि 10 मिनटं छान अशी फास्ट गॅसवर याची वाफ काढून घेणार आहे. आता बघू शकता ढोकळा मस्त असा तयार झालेला आणि फुगलेला सुद्धा आहे. पण आता आपण पहिल्यांदा चेक करून बघू झाला आहे की नाही. जर नसेल झाला तर परत तुम्ही 5 मिनटं ठेवू शकता. तर आता इथे बघा थोडासा खाली ना अजून पीठच लागतं याचं. तर मी परत झाकून ठेवते आणि 5 मिनटं परत आपल्याला हा होऊन द्यायचा आहे. असा आपल्याला हा 15 मिनटं छान फास्ट गॅसवर वाफ काढून घ्यायची आहे. 5 मिनटं झालेली आहे आणि आता मी तुम्हाला चेक करून दाखवते. आता आपण इथे चाकूनी चेक करून बघू. आता बघू शकता छान असं तयार झालेलं आहे. आणि इथे बघा चिटकतं आहे, पण हा ढोकळ्यासारखं निघतं आहे, पिठासारखं चिकट नाही निघत आहे. तर आता हा ढोकळा आपला इथे तयार झालेला आहे. गॅस बंद करायचा आहे आणि आपल्याला हा खाली काढून घ्यायचा आहे. खूप गरम आहे म्हणून मी हा पकडीनं पकडते आणि साईडला थंड होण्यासाठी ठेवून द्यायचा आहे. दुसरीकडे आपल्याला फोडणी तयार करून घ्यायची याची. आता इथे कढईमध्ये खायचं तेल थोडंसं आपण घालून घ्यायचं आहे. त्यानंतर मोहरी घालायची. तेल छान तापल्यानंतर कडकडीत त्याची फोडणी देताना मस्त कडकडीत द्या, चव छान लागते. त्यानंतर आपल्याला हिरव्या मिरच्या उभ्या चिरून घ्यायच्या आहे, त्याला काप घालून घ्यायचे, त्या घातल्या 4-5. त्यानंतर 10 ते 15 आपल्याला इथे कढीपत्त्याची पानं घालायची आहे. ही फोडणी छान मस्त होऊ द्या, त्याची चव ढोकळ्याची अजूनच छान येणार आहे. तर आता आपल्याला ही फोडणी मस्त परतून घ्या थोडीशी अशी, आणि कढीपत्त्याची पानंसुद्धा थोडीशी परतून घ्यायची आपल्याला तेलावरती. आणि नंतर यामध्ये आपल्याला अर्धा ग्लास इतकं पाणी घालायचं आहे. आणि पाणी घातलं की फास्ट गॅस करायचा आहे आणि ही फोडणी उकळून द्यायची. त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये साखर घालायची. आता याच्यावरती मी साखर घालते. आता 1 चमचा आणि अजून थोडासा पाव चमचा इतकी आपण इथे साखर घातलेली. चवीनुसार अर्धा चमचा मीठ घालायचं आहे आणि मस्त मी ही 5 मिनटं उकळून देते. जेवढी उकळशाल तेवढी त्याची चव छान लागते. आता ही फोडणी मी 5 मिनटं उकळून घेतलेली बघू शकतात. आता थोडीशी थंड करून घ्यायची आहे, साईडला ठेवून देऊ. तोपर्यंत आपण ढोकळा हा थोडासा थंड झालेला आहे. आता हा आपल्याला साईडने कट करून घ्यायचा आहे चाकूनी. बघू शकतात मस्त असा निघतोय सुद्धा, एकदम सॉफ्ट निघतोय, अजिबात चाकूला चिटकत नाही आहे. आणि एकदम बघा आपण कापताना सुद्धा तो किती स्पंजी असा वाटतोय, खूप कापसासारखा असा मस्त तयार झालेला आहे. जेवढ्या आकारात पाहिजे तसा तुम्ही त्या पद्धतीने कट करून घेऊ. आता मी मस्त असा चौकोन आकार देणार याला आणि छान असा कट करून घेतलेला आहे बघा. आणि आपण कापतानाच आपल्याला याचा अंदाज येत असेल की हा किती मस्त असा तयार झालेला आहे. आता यावरती आपल्याला ही फोडणी घालून घ्यायची आहे. आता सगळीकडे आपल्याला हे पसरून द्यायचे. फोडणी घालताना पाणी थोडंसं जास्त वापरायचं आहे, म्हणजे आपण बघा बरेचदा ढोकळा खातो तेव्हा आपल्याला घशामध्ये तोतरा बसतो सुका असला तर. आणि जर त्या ढोकळ्यात थोडंसं फोडणीचं पाणी जर जास्त घातलं तर खाताना तोतरा पण लागत नाही आणि फोडणीची चवसुद्धा त्यामध्ये उतरते. आता मी तुम्हाला काढून दाखवते बघा. छान असा मस्त कापसासारखा आपला ढोकळा इथे तयार आहे. रेसिपी आवडली असेल तर तुमच्या घरी नक्की ट्राय करून बघा. नाश्त्याला जर काही नसेल तर हा झटपट होणारा खमंग ढोकळा तुमच्या घरी हा तयार करू शकतात. काही साहित्य लागत नाही. आपल्या बेसन पिठापासून आपण हा तयार करू शकतो. त्यासाठी
डाळ तांदळाचं प्रीमिक्स वगैरे बनवायची गरज नाही आहे. हा झटपट होणारा ढोकळा तयार आहे. घरी नक्की ट्राय करून बघा. रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि कमेंट करा. आणि अजूनपर्यंत सविता फूड अँड आर्ट ह्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. आणि पूर्ण रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद.